वीडियो कर रहा हूँ। Which one? चलो हाय गाईज, बोल. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आजचा व्लॉग आहे ना थोडा वेगळा आहे. आज ॲक्च्युली माझी बहीण आहे, कझिन सिस्टर, तिचा आज ओटी भरण आहे आणि आम्ही तिकडे चाललो आहोत. आता वाजलेत 1, भरपूर जास्त उशीर झालेला आहे आम्हाला. रेडी होण्यामध्ये वगैरे भरपूर वेळ गेला. आम्ही कसे दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि आज तुम्हाला ब्लॉगमध्ये ओटी भरण खूप छानपैकी असं बघायला मिळेल, तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. फायनली आता आम्ही निघालो आहोत. आमचे झोपून गेले. 15 ते 20 मिनिटात झालेत गाडीत बसून. तिला खूप जास्त झोप आली आहे. फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत आणि वरती चाललोय. मस्त छान छान डेकोरेशन केलंय. तर इथे तुम्ही बघू शकता, खूपच मस्त आणि सुंदर असं छान डेकोरेशन केलेलं आहे बेबी शॉवरचं. सगळ्या खायच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हा सुंदरसा चंद्र, पाळणा, त्यानंतर इथे बॉय आणि गर्लचं ते राधाकृष्णाचं ठेवलेलं आहे. खूपच मस्त वाटते. हे बघा माझ्या बहिणीला कशी मस्त दिसतीये. तिचंच आहे बेबी शॉवर. मी बघ माऊकडे तर ओटी भरण्याचा टाईम होता 3च्या नंतरचा आणि आम्ही इथे त्याच्या आधी जेवण करून घेतोय, कारण जेवणानंतर ओटी भरण्याचा प्रोग्राम आहे. तर इथे बाहेर बघू शकता. त्यानंतर इथे आम्ही सगळे येत होते एक एक करून. 3चा टाईम दिलेला, त्याच्यामुळे मग आल्या सगळेजण प्रत्येकजण पहिले येऊन जेवणच करत होता. आणि इथे ना बघा ताई जेवायला बसले. ही येऊन फक्त 5 मिनिटच झालेत, जास्त नाही आहे. आणि हिने मला फोनवरच सांगितलेलं की मी आल्याला मला जेवायला वाढ, कारण मला भूक लागली आहे भरपूर. आणि बसले सुद्धा आल्या. मी आल्याला थोडीशी नवीन घर, नवीन माणसं बघून थोडी घाबरली होती. पण जसं तिला बाकी सगळे ओळखीचे दिसले तशी ती एकदम बिंदास झाली आणि आल्याला माऊकडे गेले. त्यानंतर ओटी भरण सुरू व्हायला थोडासा वेळ होता, तर इथे आम्ही अचानक ठरवलं की आपण छोटासा डान्स परफॉर्मन्स करूया. आणि इथे आमची प्रॅक्टिस चालू होती. तुम्ही इथे बघू शकता आम्ही कसं सगळ्यांमध्ये आज सगळे बसलेत आजूबाजूला आणि आम्ही मध्येच डान्स करतोय, प्रॅक्टिस करतोय. आणि इथे मिहा काय अजिबात माऊला सोडत नव्हती. सारखी तिच्याजवळ जाऊन बसत होती. सारखं फोटो चालू होतं तिचं, फोटो काढायचं काम. आणि इथे सगळीच मुलं फोटोशूट करत होती मस्तपैकी. मग हळूहळू सगळ्यांनीच आधी फोटोशूटच करून घेतलं, कारण ते टिक्का वगैरे लावलं ना की खूपच असं सगळं विचित्र दिसतं. म्हणजे टिक्का खूप जास्त टिक्का पण चांगला नाही वाटत. त्याच्यामुळे इथे आधी सगळ्यांनी फोटोशूट केलं, एक करून तिच्यासोबत फोटोशूट करून घेतलं. आणि आमची इथे प्रॅक्टिसच चालू होती. बराच वेळ आम्ही प्रॅक्टिस करत होतो. त्यानंतर आम्ही आलो सगळ्यांनी. फोटो ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. आणि इथे ना मिहाची मोठी माऊ आहे, सगळ्यात मोठी, माझ्या सगळ्यात मोठ्या काकांची मुलगी आहे. ही माझी ताई आहे. आणि मिहा तिच्याकडे गेले आणि मिहाला तिच्याकडे जायचं नव्हतं. ती तिला विचारते तू मला ओळखत नाही का? पण इथे मिहा थोडी घाबरली होती. मिहाचं नेहमी असं होतं, जास्त ज्याला ओळखत नाही की त्याच्याकडे जास्त वेळ राहत नाही. ओळख झाली की मग राहते ती बिंदास. त्यानंतर ना इथे ना एक जण उचलून हे चिंच, बोरं काय 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 खात होतं, खायचं काम चालू होतं. आणि इथे एका साईडला आता ओटी भरण्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर आमची फोटोशूट झाल्यानंतर, डान्स प्रॅक्टिस झाल्यानंतर इथे 4 वाजता झाली होती सुरुवात ओटी भरण्याची. सगळ्यांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर खूपच मस्त आणि सुंदर असं फंक्शन झाला.
मजा आली आम्हाला, आम्ही भरपूर जास्त एन्जॉय केला होता. चलो सोबत असल्यावरती बसता येत नाही. पण आता असं झालं ना, आम्ही तिथे खाली उतरलो बिल्डिंगच्या खाली आणि मिहा मम्मीकडे गेली माझ्या, म्हणाली मला आजूकडे जायचंय आणि गेली ती काय रिटर्न माझ्याकडे आलीच नाही आणि डायरेक्ट जाऊन त्यांच्या गाडीमध्ये बसली आणि आम्ही तिला घ्यायला गेलो. मी घेतो तिथं ती हात बाजूला करते, रडत होती अक्षरशः. आणि नंतर मी तिच्या बाबांना पण पाठवलं तरी पण ती अजिबात आली नाही आमच्यासोबत आणि त्यांच्यासोबत ती गेले घाटकोपरला. आता आमच्या दोघांना सुद्धा अजिबात करमत नाहीये. असं झालं की जाऊ आम्ही पण बघू, तिला राहायचंय तर राहू देत, आम्ही उद्या तिला घ्यायला जाणार आहोत. चला तर मग खूप छान फंक्शन झालं, आम्ही खूप एन्जॉय केला. आणि तुम्हाला आमचा डान्स कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आता इथेच व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.